जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद. अतींद्रिय ध्यान म्हणजे काय? अतींद्रिय ध्यान हे शांत आसनात पुनरावृत्ती केलेल्या सेवाकार्याचे लक्ष केंद्रित करून आंतरिक शांती आणि आध्यात्मिक नूतनीकरण प्राप्त करण्याचे तंत्र आहे. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा अभ्यासक विचारांच्या पलीकडे जाण्यास आणि आनंद आणि शांततेच्या शांत अवस्थेत प्रवेश करण्यास सक्षम असतो. अतींद्रिय ध्यानाच्या अभ्यासाचा पाया हिंदू धर्मात आढळतो. त्याचा उगम भारतात झाला, जिथे ते गुरु किंवा महर्षी महेश योगी यांनी हिंदू बौद्ध परंपरेच्या त्यांच्या विवेचनावर आधारित शिकवले होते. महर्षींनी 1950 च्या दशकात याचा सराव करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ते सर्वात व्यापकपणे संशोधन केलेल्या आणि सराव केलेल्या ध्यान तंत्रांपैकी एक बनले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केलेल्या वैज्ञानिक अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की अतींद्रिय ध्यानाचा रोगावर कोणताही स्पष्ट परिणाम होत नाही. तथापि अतींद्रिय ध्यान सराव करणारे बरेच लोक सांगतात की त्यांची विश्रांती आणि आत्मसमज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जरी अतींद्रिय ध्यान वर्णन धार्मिक आणि गैरधार्मिक असे केले गेले असले तरी अतींद्रिय ध्यानाचा सराव आणि धार्मिक प्रार्थना विधी यांच्यातील समानता नाकारता येत नाही. अतींद्रिय ध्यानाच्या मूलभूत आसनात 15 ते 20 मिनिटे बसणे, डोळे मिटून मंत्राची पुनरावृत्ती करणे किंवा विचारांचे मन मोकळे करण्यासाठी साधा आवाज ऐकणे समाविष्ट आहे. मुस्लिम प्रार्थना सोबत असताना, ज्यात एक विहित मुद्रा आहे आणि मौखिक पुनरावृत्ती समाविष्ट आहे, किंवा जेव्हा त्याची तुलना काही ख्रिश्चनांनी केलेल्या प्रार्थनेशी केली जाते, ज्यामध्ये पुनरावृत्ती होणारा शब्द किंवा वाक्प्रचार आणि एक विशिष्ट मुद्रा जसे की गुडघे टेकणे किंवा दुसरी मुद्रा स्वीकारणे समाविष्ट असू शकते, तेव्हा ते स्पष्टपणे घडते. धार्मिक प्रार्थनेशी त्याची समानता आणि स्वतःहून बरे होण्यासाठी त्याचे मोठे महत्त्व स्पष्टपणे लक्ष वेधून घेते. म्हणूनच अतींद्रिय ध्यानाला धार्मिक म्हटले गेले आहे. दुसरीकडे ख्रिश्चन किंवा इस्लाममध्ये प्रार्थनेचा उद्देश एक दैवी आत्मा आहे आणि त्यात अनेकदा प्रार्थना समाविष्ट असते. परंतु अतींद्रिय ध्यानाचा सराव म्हणजे मन रिकामे करणे आणि देवाशी मध्यस्थी करत नाही, आणि म्हणूनच हे अंशतः आहे. या प्रथेला अधार्मिक का म्हणतात? अतींद्रिय ध्यान करताना शरीर आणि मनाचे नेमके काय होते हे स्पष्ट होत नाही. संशोधन चालू आहे, परंतु आतापर्यंत अतींद्रिय ध्यानाच्या फायद्यांचे पुरावे वैज्ञानिक ऐवजी केवळ अनुभवात्मक आहेत. याचा अर्थ असा नाही की अतींद्रिय ध्यान कोणताही परिणाम होत नाही, तर केवळ पाश्चात्य वैद्यकशास्त्रात त्याचे मोजमाप करण्याचा कोणताही मार्ग नाही. अतींद्रिय ध्यान ही जन्मजात आध्यात्मिक साधना आहे आणि ती आध्यात्मिक जगावर अवलंबून आहे. वैज्ञानिक पद्धत भौतिक किंवा नैसर्गिक जगावर अवलंबून असते आणि आध्यात्मिक किंवा अलौकिक जगाचा अभ्यास करण्यात ती कुचकामी ठरते, यात आश्चर्य नाही. बायबल अतींद्रिय ध्यानाबद्दल काहीही सांगत नाही, परंतु ते मनाबद्दल काही गोष्टी सांगते, जे दिव्य ध्यानाचा अभ्यास करायचा की नाही हे ठरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे याबद्दल बायबल स्पष्ट आहे. अर्थहीन शब्द किंवा वाक्यांश नाही, तर देवाचे वचन आहे. धन्य तो मनुष्य जो रात्रंदिवस त्याच्या नियमशास्त्राचे मनन करतो. स्तोत्र 1:2 वचन. शांती हे आत्म्याचे फळ आहे. गलती 5:22 वचन. मन रिकामे केल्याने शांती मिळत नाही, तर मनाला शब्दाने भरण्यात मिळते. या व्यतिरिक्त शारीरिक मनाने मरण येते, परंतु आत्म्यावर मन लावल्याने जीवन आणि शांती मिळते. रोम 8:5 आणि 6 वचन. जे लोक अतींद्रिय ध्यानाचा अभ्यास करतात ते त्यांचे मन स्वतःच्या आत्म्यावर बसवतात. स्वतःच्या पलीकडे जाऊन देवाच्या आत्म्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःमध्येच पाहत असतात.
शरीराच्या वर मन ठेवण्याविरुद्धच्या चेतावणीचा अर्थ असा नाही की शरीर वाईट आहे किंवा स्वतःबद्दल विचार करणे आपोआप वाईट आहे. बायबल आपल्याला मानवी शरीरात अंतर्भूत असलेल्या शून्यतेबद्दल चेतावणी देत आहे, जी जीवन देण्यास असमर्थ आहे. स्वतःच्या मनाचा शोध घेणे किंवा मन पूर्णपणे रिकामे केल्याने सुन्न होऊ शकते किंवा वास्तविकतेपासून तात्पुरती सुटका होऊ शकते. परंतु अतींद्रिय ध्यान शांती आणू शकत नाही किंवा खरी शांती देऊ शकत नाही. हे निर्माण केलेल्या मनुष्याच्या निर्मिती आणि आत्म्याकडे दिसते, जे नैसर्गिकरित्या त्यांच्या क्षमतेमध्ये मर्यादित आहेत. केवळ जीवन देणारा ख्रिस्ताचा गतिमान आत्मा निर्माण करता आपल्यामध्ये खरी शांती, आनंद, आरोग्य आणि जीवन निर्माण करू शकतो. आमेन.